पाठीवरचे जो खणा आहे चिन्ह आहे तो तुम्ही बघू शकता। भारतीय नाग आहे बघा मित्रांनो, बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय विषारी बिनविषारी। ओ माय गॉड, ओ माय गॉड। बघा अंधाऱ्या खोलीमध्ये साप पकडताना खूप अशी काळजी घ्यावी लागते। नमस्कार आई, बरं आहे का? तर मित्रांनो बघा आपण साप निघण्यासाठी बघा आलेलो आहे। तर बघूया साप कुठे आहे। तर सुरुवातीला त्यांचा परिचय देऊ। आणि बघा थंडीचा मौसम आहे, आपण लागणारं साहित्य घेऊन आलेलो आहे। चला जागेवरती कुठं मध्ये आहे का? बघा आपण सुरुवातीला ज्यांच्याकडे आलोय त्यांचा परिचय देऊ, नंतर रेस्क्यूला सुरुवात करू। दादा नाव काय आपलं? रोशन भाऊ साहेब डुगजे। रोशन भाऊ डुगजे, गाव पांडाने। बघा मळ्याची वस्ती आहे त्यांच्याकडे। खूप वेळापासून एक साप दिसत होता, त्यांनी मला कॉल केलेला आहे। तर बघूया अंधाऱ्या खोलीमध्ये आहे। चला आपण मध्ये गेल्यानंतर नक्की माहिती दाखवू। कुठं आहे साप? बघा तिकडे समोर दिसतो। अरे बापरे। तर मित्रांनो बघा, ओ माय गॉड, साप कुठे येऊन बसलेला आहे बघा मित्रांनो। बघा अंधाऱ्या खोलीमध्ये काम करताना खूप अशी काळजी घ्यावी। बघा साप कुठे येऊन बसतील त्याचा भरोसा नाही। तर मित्रांनो बघा या सापाबद्दल माहिती सांगायची म्हटली तर भारतातील 4 विषारी सापांपैकी एक अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा भारतीय नाग आहे। बघा खूप मोठी साईज आहे। ओ माय गॉड। बघा अंधाऱ्या खोलीमध्ये साप पकडताना खूप अशी काळजी घ्यावी लागते। चला तर थोडं बाहेर जाऊ। तर बघा आपण जो साप बघताय भारतातील 4 विषारी सापांपैकी एक अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे, भारतीय नाग आहे। बघा मित्रांनो, बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय विषारी बिनविषारी कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका। त्यासाठी प्रशिक्षण मार्गदर्शन सापांच्या जाती या सर्व गोष्टी अवगत असणं खूप महत्त्वाचं आहे। बघा सापाला धोका वाटल्यास साप पण फुगवतो, चावण्याचा प्रयत्न करतो, फुसकारतो। त्याचा आवाज बघा, आवाज ऐकू शकता तुम्ही। तर बघा या सापामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं। चावल्यानंतर उलट्या, मळमळती जागा बधीर होणे असे खूप सारे लक्षणे आहेत बघा। आणि एक सांगू इच्छितो बघा, हा जो साप आहे हा पिल्ल न घालता अंड्यांना जन्म देतो। अंड्यानंतर काही दिवसांनी त्यामध्ये पिल्ल जन्माला येतात। बघा हा जो अंड्याचं रक्षण करू शकत नाही, अंडी घालून तो बाजूला निघून जातो। बघा त्याच्या पाठीवरचे जो खणा आहे चिन्ह आहे तो तुम्ही बघू शकता। आणि माहितीसाठी बघा आपण साईडला पण या सापाच्या नागाच्या फणीवर असणारी चिन्हे आपण फोटो टाकत आहे। सापाबद्दल जी माहिती असते ती पण आपण टाकत आहे। तर बघा आपण काळजी घेऊन या सापाला योग्य प्रकारे बरणीमध्ये पॅक करणार आहे। आमचं बघून तुम्ही कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा धोका होऊ शकतो। हा निसर्गाचा जे घटक आहे, निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे साप हे मानवी वस्तीकडे येत आहेत। आजी गेला ना, मस्त पॅक झाला ना।
चला तर काही वेळातच आपण आवड हवी अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईबर, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. बघा रिलीजसाठी आपण नांदुरी आबोना येथील निसर्गामध्ये जाताना अप्रतिम क्षण आहे. तर बघा मी एकटाच असल्यामुळे पाहिजे तशी व्हिडिओ घेऊ शकत नाही. तरी पण बघा इंडियन कोब्रा भारतीय नाग निसर्गामध्ये सोडण्याचा आनंद काही वेगळाच आहे. तो बघा बरणीतून काढला आणि सुरक्षितपणे निसर्गामध्ये जाताना. तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा असतो. एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप अनमोल आहे. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.